तर ही राज ठाकरेंची दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे सहकुटुंबियांनी आपलं मतदान केलेलं आहे. मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला आहे. मुंबईमध्ये 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली. तेव्हापासून ठाकरे बंधू एकत्र आल्याचा आनंद अनेक मुंबईकरांनी व्यक्त केलेला होता. आज 20 वर्षांनी पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं जात आहेत. आज मतदानाचा दिवस आहे. ठाकरे बंधू आज मतदान करणार आहेत. काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलेला आहे. काही वेळापूर्वीच त्यांच्या मातोश्रींनी भावनिक प्रतिक्रिया दिलेली होती की एक आई म्हणून माझ्या शुभेच्छा कायमच त्या दोघांच्या पाठीशी असतील, अशी प्रतिक्रिया देताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आपण पाहिलेले होते. आता काही वेळातच राज ठाकरे हे देखील प्रतिक्रिया देतील. सकाळपासून अनेक ठिकाणी जे काही गोंधळ होत आहेत, राडे होत आहेत, ईव्हीएम मध्ये बिघाड होत आहेत, या संदर्भात राज ठाकरे काही भाष्य करतायत का याकडे लक्ष असणार आहे. सोबतच बोटाला लावलेली शाई ही निघून जाते या मुद्द्यावर देखील राज ठाकरे काही बोलतायत का हे दिसेल. मागे वाले जरा थोडे थोडे आम जरा सगळे शांत होईल. राज्यात सहपरिवार तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे. अनेक जण आपला हक्क बजावत आहेत, मात्र त्या तक्रारी देखील समोर येत आहेत, विशेषतः बोटांवरची शाई. मी त्यावरती बोलतो. तुमच्याकडे पत्रकारांपेक्षा कॅमेरामन जास्ती बोलतात का? नाही, मला या विषयामध्ये मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे की कशा प्रकारची सरकार ही कशा प्रकारची सिस्टीम चालवते की ज्या वेळेला आम्ही या गोष्टींची सुरुवात केली, मला असं वाटतं थोडंसं मी तुम्हाला अगोदर सांगणं पण गरजेचं आहे की ये न केने प्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि त्याच्यासाठी जे काही वाटेल ते करता येईल त्याच्या सगळ्या गोष्टी सरकार आणि प्रशासन, म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल की हा दुबारचा विषय आला. दुबारच्या विषयामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की आमचा काही संबंधच नाही, असं काही नाहीच आहे. आणि मग त्याच्यानंतर मग काहीतरी 10 लाख मुंबईमध्ये त्यांनी जाहीर केले वगैरे. मग त्या दुबारनंतर विषय आला की व्हीव्हीपॅटचा, की यावेळेला आम्ही व्हीव्हीपॅट वापरणारच नाही. त्याच्यामुळे आता आम्हाला कळतच नाही की दाबलेलं बटन कळलं का हे बरोबर त्या चिन्हावरती गेलं आहे की नाही ते दाखवायला काही मार्ग नाही. आणि मग ते सगळं झालं. त्या सगळ्या गोष्टींनंतर आता नवीन काहीतरी काढलं की त्यांनी काहीतरी आता ते पाडू नावाचं काहीतरी यंत्र आता उद्या काहीतरी मतमोजणीच्या वेळेला वापरणार. म्हणजे विरोधी पक्ष वगैरे या नावाची काही गोष्ट ठेवायचीच नाही. दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्याच नाहीत. सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या. जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आत्ता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत. होऊ देणार नाही तो भाग वेगळा. परंतु आता हे मशीन आणलं आहे. हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही आहे. बरं, हे मशीन आणल्यावरती त्याचं क्लॅरिफिकेशन, त्याची स्पष्टता ही निवडणूक आयोगाने द्यायची. ते देत नाही आहेत. मागितल्यानंतर पत्र पाठवल्यानंतर पण ते देत नाही आहेत. आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची, बरं का. आता काहीतरी नवीन पेन आणलं आहे आणि ते पेनमध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते. म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही, एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता. आता हा असा कुठचाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही. तो अचानक नवीन आणला. म्हणजे ते म्हणजे परत ते कशासाठी पैसे वाटायला. म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे. आम्ही आमच्या परीने जे काही करायचं आहे ते करतोच आहोत, बरं का. परंतु ही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत. या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्तेवरती येणं याला काही सत्ता नाही म्हणत या सगळ्या गोष्टीला. माझं फक्त नागरिकांना आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना, महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एवढंच सांगणं आहे, सगळीकडे सतर्क राहा या सगळ्या याच्यामध्ये की कशा प्रकारे आत्ता इथे छबिलदासला कुठेतरी आत्ता एक दुबार सापडला, त्याला आत्ता पोलिसांनी पकडलं आहे.
म्हणजे हे सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू असणार. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला पण काही मर्यादा मला असं वाटतं असायला हव्यात. परंतु नागरिकांना आणि मला असं वाटतं की तिथल्या माझ्या शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी याच्यामध्ये सतर्क राहावं आणि कोण दुबार येत आहेत आणि कोण शाही पुसतायत आणि काय करतायत याच्यावरती त्यांनी लक्ष ठेवावं एवढीच फक्त इच्छा. अनेक ठिकाणी भगवा गाडली जर कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं अमित साटम यांनी सकाळी सांगितलं. नाही प्रश्न अमित साटमने ह्या गोष्टी बोलू नयेत. आता कळलं का? आज निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस आहे. आम्हाला जे हवं ते आम्ही करू. अनेक ठिकाणी EVM मशीन बंद होतात. मला असं वाटतं मार्करचा आम्ही आजपर्यंत शाही लावली ना. तो काय लावलं मग तुझं बोर्ड बघणारच का निवडणूक आयोग? महापालिका प्रशासन यावर म्हणतंय की राज्य निवडणूक आयोगाकडून मशीन झालेलं आहे. पैसे वाटप झालेला प्रतिक्रिया देऊ लागलेली की मुंबईच्या सत्ताधारी असं सकाळपासून मतदारांना आवाहन करतात की मुंबईच्या विकासासाठी म्हणून मतदानासाठी बाहेर पडा. मग आणि शाही पुसा परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाही पुसा, विकास. ठीक आहे, आपण सतर्क राहावं. आणि मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी आपल्याला पण माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टीवरती आपण बारीक लक्ष ठेवावं. बोटावर पूर्वी शाई लावली जायची आणि यावर आता मार्कर वापरला जातो. यावर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. सोबतच पाडू यंत्राचा जो वापर केला जाणार आहे त्याच्यावर देखील त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे की अशा पद्धतीनं यंत्राचा वापर केला जाऊ नये असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे मत मांडलेलं आहे. सोबतच त्यांनी मुंबईकरांना आणि सगळ्याच जनतेला सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलेलं आहे. काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. सत्तेचा किती गैरवापर करायचा असा सवालही राज ठाकरे यांनी विचारलाय. सोबतच दुबार मतदानावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. तर मतदानाच्या नंतर शाईऐवजी पेनाचा वापर केला जात असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सातत्यानं संपूर्ण यंत्रणा ही सत्ताधाऱ्यांच्या वतीनं काम करते, सत्ताधाऱ्यांसाठी काम करते असा देखील आरोप राज ठाकरे यांनी केल्याचा आपण पाहतो. सत्तेचा गैरवापर किती करायचा याला काही मर्यादा असतात असा टोला देखील राज ठाकरे यांनी लगावलेला आहे. तर दुबार मतदार देखील दिसलाय, त्यामुळं शिवसैनिकांनी मनसैनिकांनी सतर्क राहावं असं देखील आवाहन पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी केल्याचं आपण पाहतो. पेनद्वारे केलेली ही खूण उचली जाते असं देखील राज ठाकरे यांचं म्हणणं आहे. त्यामुळं सातत्याने ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पार पाडावी यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिकांनी देखील सतर्क राहण्याची आवश्यकता आहे असं राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे.